नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षण सेवकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शिक्षण सेवक याचिका, म्हणजे आपण जी कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्या याचिकेची सध्या स्थिती काय, पुढील दिशा काय असेल आणि आपणा सर्व समान काम समान वेतन कधी मिळेल या संबंधात आज आपण माहिती घेणार आहोत. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात शिक्षण सेवक योजनेचे थोडक्यात इतिहास, सध्या या योजनेची स्थिती आणि कोल्हापूर उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली त्या याचिकेची स्थिती आणि पुढील दिशा काय असणार आहे ह्या संबंधात आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, काही शिक्षण सेवक बांधवांचे कॉल आणि मेसेज आले होते की सर याचिके संदर्भात सविस्तर अपडेट द्या. त्यामुळे आणि या याचिकेचा मी एक भाग असल्यामुळे आणि प्रत्येक घडामोडीमध्ये सक्रिय सहभाग असल्यामुळे हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. शिक्षण सेवक योजनेचा इतिहास पाहताना 2003 साली ही योजना अंमलात आली आणि या योजनेतील कलम 4 नुसार त्या वर्षी 2,500 रुपये मानधन तत्वावर शिक्षण सेवकांची पहिल्यांदा नियुक्ती झाली. तसं पाहता त्यावेळेस या योजनेला त्या प्रमाणात विरोध झालेला दिसत नाही. त्याला कारणंही कदाचित तीच असतील की त्यावेळेस शिक्षण सेवक म्हणून जे बांधव नियुक्त व्हायचे त्यावेळेस खरं तर विद्यार्थी दशक संपलं, म्हणजे D.Ed. B.Ed. संपलं की तात्काळ नोकरी मिळायची शिक्षण सेवक म्हणून. कदाचित त्यामुळे त्यावेळेस त्या योजनेला त्या प्रमाणात विरोध झालेला दिसत नाही. कालांतराने या योजनेमध्ये फक्त मानधन वाढ झाली टप्प्याटप्प्याने, परंतु दुसरा कोणताही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. 2012मध्ये महाराष्ट्रातील काही शिक्षक आमदारांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत शिक्षण सेवक योजनेविरोधात आणि या शिक्षण सेवक या नावाविरोधात सरकारला काही प्रश्न केले आणि याला उत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने 14 मे 2012 साली एक गॅजेट प्रसिद्ध केलं आणि त्या गॅजेटमध्ये शिक्षण सेवक हे नाव वगळून सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन हे नाव देण्याचं जाहीर केलं. म्हणजे योजना आहे तशीच राहिली, फक्त नाव बदल मात्र केला गेला. त्यानंतर जवळजवळ एक दशकभर कुठलीच भरती झालेली आपल्याला दिसत नाही. 2011 नंतर 2019मध्ये पवित्र पोर्टलमार्फत जे शिक्षण सेवक बांधव रुजू झाले त्यांनी या योजनेविरोधात 2 स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयात एक आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात एक अशा 2 दाखल केल्या आणि मुंबई उच्च न्यायालयात काही होऊ शकलं नाही पुढं, कारण ती याचिका कोविडच्या दरम्यान दाखल केली होती आणि पाठपुराव्याअभावी त्या याचिकेत काही होऊ शकलं नाही. मात्र संभाजीनगर उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये मात्र सुनावण्या होऊन आपण असं म्हणू शकतो की आज जे काही 16,000 रुपये आपल्याला मानधन मिळतं ते त्या याचिकेचा एक परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. आता येऊया 2024च्या बॅचकडे. खऱ्या अर्थानं शिक्षण सेवक योजनेची सर्वाधिक झळ ही 2024ला जे शिक्षण सेवक बांधव म्हणून रुजू झालेलो आहोत आपण सर्व, त्यांना बसण्यास सुरुवात झाली. कारण 2011 नंतर ही सर्वात मोठी भरती, त्यामुळे वाढलेली उमेदवाराची वय असतील, त्यानंतर प्रचंड महागाई, मिळणारा सेवा कालावधी कमी, या सर्वाचा परिणाम म्हणून आपण शिक्षण सेवक योजना रद्द व्हावी म्हणून आपल्या स्तरावर निवेदनं असतील, ईमेल मोहीम असेल, पत्रकार परिषदा असतील, ट्विटर वॉर असेल, या सर्व पर्यायाचा अवलंब केला. परंतु आपल्याला हे जाणवलं की ह्या सर्व गोष्टीचा काहीही परिणाम या योजनेवर झाला नाही किंवा आपल्याला काही बेनिफिट यातून काही मिळालं नाही. त्यामुळे 1.5 वर्षानंतर आपण ही सर्व प्रयत्न केल्याच्या नंतर आपण न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला आणि कोल्हापूर उच्च न्यायालयात 21 नोव्हेंबर 2025 रोजी याचिका दाखल केली. आता बऱ्याच बांधवांचा प्रश्न होता की सर कोल्हापूर उच्च न्यायालयाच का? तर मित्रांनो, कोल्हापूर उच्च न्यायालय यासाठी की कोल्हापूर उच्च न्यायालय हे तुलनेनं नवीन बेंच आहे, तिथं याचिकांची संख्या कमी होती आणि त्यामुळे आपण कोल्हापूर उच्च न्यायालय निवडलं, कारण आपल्याला लवकर न्याय किंवा निकाल अपेक्षित होता. त्यामुळे कोल्हापूर उच्च न्यायालय आपण निवडलं. आता आपण आपल्या याचिकेतील प्रमुख मुद्दे किंवा मागण्या काय त्या संदर्भात बोलूया. तर आपल्या याचिकेतील प्रमुख मागणी हीच आहे की समान काम समान वेतन हे भारतीय राज्यघटनेतील कलम 39D नुसार
आम्हाला पूर्ण पगार मिळावा. यासाठी संदर्भ म्हणून आपण 2016 साली जो सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे पंजाब राज्य विरोधात जगजीत सिंग, त्याचा संदर्भ दिला आहे. आपली त्यानंतरची मागणी आहे की इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जसा प्रोबेशनरी पिरियडमध्ये बेसिक वेतन मिळतं, निदान ते बेसिक वेतन तरी शिक्षण सेवकांना मिळावं. आणि जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिक्षण सेवकांना फरक मिळावा. त्यानंतरची मागणी आहे की 3 वर्षात 3 वेतनवाढ मिळाव्यात आणि त्यासोबतच सर्व प्रकारच्या मेडिकल सुविधा मिळाव्यात. या आपल्या मुख्य मागण्या आहेत. या संदर्भात पहिली सुनावणी ही 3 डिसेंबर 2025 रोजी झाली. यावेळेस माननीय न्यायाधीशांनी सरकारला प्रश्न केला की शिक्षण सेवकांना बेसिक वेतन देण्यास अडचण काय, समान काम समान वेतन देण्यास अडचण काय, किंवा मेडिकल सुविधा देण्यास अडचण काय. या सर्व गोष्टी सरकारला विचारून सरकार विरुद्ध माननीय न्यायाधीशांनी नोटीस काढली आणि 6 आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. यावेळेस माननीय न्यायाधीशांनी शिक्षण सेवकांना मेडिकल रजा किंवा मेडिकल सुविधा दिल्या जात नाहीत यावर आश्चर्य व्यक्त केलं. पुढच्या तारखेची सुनावणी म्हणजे पुढची तारीख ही 26 फेब्रुवारी 2026 दिली. यावेळेस अनेक शिक्षण सेवक बांधवांनी विचारलं की सर तारीख खूप दूरची दिली. त्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस वकील साहेबांशी चर्चा केली त्यावेळेस आमच्या हे लक्षात आलं की हा खूप दूरगामी प्रभाव करणारा निर्णय आहे आणि एक धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे कदाचित कोर्टाने जास्त वेळ दिला आहे. यानंतर कोर्ट इतका वेळ देणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलं. मित्रांनो, शिक्षण सेवक योजनेसाठी काही इतर राज्याची नुकताच निकाल आलेले आहेत. आपल्याला आत्ताच माहिती असेल की मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर उच्च न्यायालयाचा असाच एक समान काम समान वेतन यासंबंधी जो निर्णय आला आहे की कोर्टाने त्यात स्पष्ट सांगितलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची विहित प्रक्रियेद्वारे म्हणजे राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा राज्याने नियुक्त केलेली इतर संस्था असेल जसं की IBPS असेल, TCS असेल, याद्वारे जर निवड केली असेल तर त्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन हे दिलं गेलं पाहिजे. तसाच दुसरा एक निर्णय हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाचा सुद्धा आला आहे की त्या ठिकाणी सरकारनं अशी बाजू मांडली होती की याचिकाकर्ता हे नोकरी स्वीकारताना स्वइच्छेने सर्व अटी मान्य करून कमी पगारावर नोकरी स्वीकारली आहे, त्यामुळे ते समान काम समान वेतनास पात्र ठरत नाहीत. त्या सरकारच्या युक्तिवादाला न्यायालयाने खोडून काढला आणि समान काम समान वेतन या तत्वानुसार एखादा कर्मचारी नियमित कर्मचाऱ्या इतकेच काम करत असेल, नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व ड्युटीज पार पडत असेल तो कर्मचारी भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आणि कलम 39 ड नुसार समान काम वेतन यास पात्र आहे. आणि असा भेदभाव करणं हे बेकायदेशीर आहे, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं. हे दोन्ही निकाल आपल्या याचिकेच्या दृष्टीनं खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आपण या याचिकेसाठी यांचा संदर्भ म्हणून घेणार आहोत. आता प्रश्न पडतो की आपल्या याचिकेत पुढील मार्ग कोणकोणते आहेत आपल्याला उपलब्ध. तर मित्रांनो, आपली जी कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत त्या संबंधित आपल्यापुढे खरं म्हणजे 26 तारखेला राज्य सरकार काय उत्तर दाखल करतं आहे हे पाहणं खूप उत्सुकतेचं राहणार आहे. तर आपल्यापुढे पुढील मार्ग आहेत की आपण आपल्या याचिकेत ॲडिशनल ॲफिडेविट सादर करू शकतो, सायटेशन दाखल करू शकतो किंवा मग इंट्रीम ॲप्लिकेशन पण दाखल करता येईल आपल्याला किंवा मग शेवटी रिजॉइंडर दाखल करावं लागेल. या प्रत्येक कायदेशीर बाबीचा आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारे वापर करणार आहोत. आणि मित्रांनो, मी शेवटी एवढंच सांगेल की शिक्षण सेवक योजना ही योजना खरं तर कालबाह्य आहे आणि या योजनेत निश्चितच आपल्याला काहीतरी सकारात्मक होताना नक्कीच दिसेल. आणि शेवटी एवढंच सांगेल की आपण दाखल केलेली याचिकेत निश्चितच काही ना काहीतरी सकारात्मक घडेल आणि सर्व शिक्षण सेवकांना लवकरात लवकर याचा लाभ मिळेल. याचिकेबद्दल काय वाटतं याबद्दल सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढील व्हिडिओ आपण शिक्षण सेवकाच्या बदली संदर्भात जे नागपूर हिवाळी अधिवेशनात आपण प्रयत्न केले आहेत त्या संदर्भात बोलूया. धन्यवाद.